मटन पेपर फ्राय करण्यासाठी मटन घेतलेलं आहे इथे बोनलेस. त्याच्यामध्ये पाव चमचा हळद, पाव चमचा धना पावडर घालून अर्धा ग्लास पाणी घालणार आहे आणि याच्यानं 3 शिट्ट्या काढून मटन शिजवून घेणार आहे. पेपर फ्राय करण्यासाठी काळी मिरी इथे मी 2 टीस्पून घेतलेली आहे. 1 टीस्पून शहाजिरं, 1 टीस्पून बडीशेप घेतलेली आहे. जास्त करपवून न देता हलका असं भाजून घेणार आहे. मस्त आता हलकं भाजून झालेलं आहे, थंड झालेलं आहे. आता याची ना पावडर करून घेते. बघा मस्त मिरी, जिरा आणि बडीशेपची पावडर तयार झालेली आहे. तेल तापल्यावर अख्खे गरम मसाले घातलेले आहेत. 2 छोटे कांदे, कांद्याचा रंग तुम्ही बघू शकता आता बदललेला आहे. आता त्याच्यामध्ये घरी गेलेली आलं लसूण मिरचीची पेस्ट आहे, इतकी घेतलेली आहे मी. अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा धना पावडर, 3 चमचे लाल तिखट मसाला घालून मस्त मिक्स करायचं आहे तेल सुटेपर्यंत. मसाल्यांना मस्त तेल सुटल्यावर त्याच्यामध्ये हा मटण घातलेला आहे. झाकण दिलेलं आहे आणि 1 ग्लास पाणी घातलेलं आहे आणि झाकणावरचं पाणी गरम होईपर्यंत मी मटण वाफवणार आहे. कुकरच्या 3 शिट्ट्या झाल्यावर मी गॅस बंद करून घेतलेला आहे. ताटावर ठेवलेलं पाणी गरम झाल्यावर मी ताट काढलेलं आहे आणि परत एकदा व्यवस्थित सर्व मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची, बटाटा घातलेला आहे 1 आणि काळं वाटण घातलेलं आहे. सर्व आता परत एकदा मी आता मिक्स करून घेत आहे आणि आता जे ताटावरचं पाणी होतं ते सर्व घातलेलं आहे आणि अजून त्याच्यामध्ये 1 ग्लास पाणी घालून आणि 1 चमचा गरम मसाला घातलेला आहे. झाकण देऊन आता मटण पूर्णपणे शिजवून घेणार आहे. मटन पेपर फ्राय मस्त तुपावर करणार आहे. तूप गरम झाल्यावर त्याच्यामध्ये ठेचलेला लसूण, आलं आणि खूप सारा कढीपत्ता घालायचा आहे आणि सुरुवातीला अगोदर हा शिजवून घेतलेला फक्त मटनच घालणार आहे आणि त्याच्यावर ही जी आपण पावडर केलेली आहे मिरी, जिरा आणि बडीशेपची ती घातलेली आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि मग कुकरमध्ये मटणाचं जे पाणी आहे ते घातलेलं आहे. हे पाणी पूर्ण आटेल आणि जे मसाले आपण आता घातलेले आहेत ते सर्व याच्यामध्ये मस्त मिक्स होते. पाणी आता याच्यातलं आटलेलं आहे. चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित असं मिक्स करायचं. नाव जरी एकदम स्टायलिश असला तरी रेसिपी अगदी सोपी आहे. नक्कीच करून बघा, कारण आमच्या घरातल्यांना तरी ही रेसिपी खूप आवडलेली आहे. मटणसुद्धा रेडी झालेलं आहे. मस्तपैकी कलर बघा किती छान आला आहे. जेवण कसं वाटलं ते तुम्ही सुद्धा कमेंट करून